वहिनी त्याने धमकी दिली अगं तुला. त्याने काही केलं तुला तर? तो काहीही करणार नाही. एक नंबरचा भ्याड माणूस आहे. अशी पोकळ धमकी देणारी माणसं ना काहीही करत नाही. मला काही होणार नाही रेवती, विश्वास ठेवा माझ्यावर. तुम्ही फक्त आता एक काम करा, हा सगळा कचरा उचला आणि तुमच्या आयुष्यातनं काढून फेका प्लीज. उचला. खरं तर अनु माझी छोटी भाऊजी आहे, पण तुला सांगतो रेवतीमध्ये आणि अनुमध्ये कधीच फरक केला नाहीये मी. तिच्यामुळे आपण एकत्र गुण्या गोविंदाने या घरात राहतोय. तिला जर काही झालं असतं ना, मी कधीच माफ करू शकलो नसतो स्वतःला. सॉरी यार. जाऊ दे, सोड, जाऊ दे तो विषय. आपल्याला कळतंय ना आपण काय करतोय. आता जोपर्यंत आपण एकत्र आहोत ना तोपर्यंत घर एकत्र आहे, लक्षात ठेव. बाकी बघू. चल मी तुला ऑफिसला सोडतो. चल. तुला नाही जायचंय का ऑफिसला? नाही नाही, ऑफिसला जायचं, एक मीटिंग आहे, पण जाताना लाईट बिल भरणार तुझ्या ऑफिसचे, तर मग पुढे जाणार. चल आता नको विचार करू. चल चल. द्या. तुम्हाला जाळणाऱ्या त्या कौस्तुभच्या सगळ्या आठवणी जाळून टाका, राख करून टाका त्याची. त्या राखेतूनच एक कॉन्फिडंट रेवती जन्म घे. रेवती, प्रत्येकाच्या आयुष्यात अशी वेळ येते तेव्हा त्याला त्याचं जुनं जाळून टाकावं लागतं. पण जळणं आणि जाळणं नेहमी वाईटच असतं असं नाही. सोनं पण आपण आगीत जाळतो, पण ते बावन कशी म्हणून लखलखतं. रेवती, ऐका माझं. त्या नीच माणसाच्या सगळ्या आठवणी जाळून टाका, तरच तुम्हाला एक नवीन रेवती सापडेल. जाळून टाका ते. तू बघच अनु वहिनी, आज कौस्तुभ मला बघेल ना तो फुल फ्लॅट होणार आहे. कौस्तुभ फ्रॉड नाहीये, तो खरंच माझ्यावर प्रेम करतो. बघ ना, तो माझ्यासोबत लग्न करायला पण तयार झालाय. तू सोड ग, तू सोड हे आणि अभ्यासाला जा. आई, माझा अभ्यास झालाय. तू एकटी किती कामं करशील? एकतरी लाडू गरम गरम वळायचे असतात, हात बघ भाजतायत. असं नाही ग, सगळ्यांनी आवडीने लाडू खाल्ले ना की माझं सगळं शेण निघून जातं. पण मऊ तिळाचे लाडू करायला किती त्रास होतो ना. आधी सगळं भाजा, मग बारीक करा, मग परत पाकात घाला. त्यापेक्षा सगळ्यांकडे करतात तसे कडक लाडू कर. हळदी कुंकाला बाहेरच्या बायकाच येणार आहेत. तू घरच्यांसाठी आधीच मऊ लाडू केले होतेस ना, मग आता परत लाड कशाला? लाड कशाला? तू विसरलीस, आजीला माझ्या हातचे असे मऊ लाडू खूप आवडतात. लक्षात आहे ना तुझ्या? आपल्या घरात सगळ्यांना सगळं व्यवस्थित लागतं, पण तुला मदत करायला कोणी येणार नाही. असू दे ग, प्रत्येक स्त्री स्वतःच्या संसारासाठी हे सगळं करत असते आणि मला सवय आहे कामाची बाळा. खरं सांगू का, मुळात ना मला हे सगळं करायला खूप आवडतं म्हणून करते मी. आणि मला तुला मदत करायला खूप आवडते म्हणून मी करते. मुलगी आईची मदत नाही करणार तर कोण करणार? अगदी माझ्यासारखं बोललीस. म्हणजे अगं लहान असताना, म्हणजे आईकडे असताना ना, मी आईला खूप मदत करायची. तिकडे ना खूप नोकर चाकर होते, पण तरी आईला ना सगळं स्वतःच्या हातचं लागायचं. मुळात तिला पण नाही सगळं करायला आवडायचं म्हणून करायची ती. आणि मी काय, तिच्या मागे मागे अशी फिरत असायची. त्यावेळी ना बऱ्याच मुली माझ्यासारख्या आईला स्वयंपाकघरात मदत करायच्या. आजकाल सारखं नव्हे. आजच्यासारखं म्हणजे अगं तुमची पिढी, तुमचं जनरेशन, काय म्हणतात ते, जेन झी. तुला कसं माहिती आहे सगळं? म्हणजे मला का माहित नसणार?
मला पण माहिती आहे. अगं नाही ग, ती मधुश्री आहे ना, ती आम्हाला सगळ्या जेन झी बद्दल सांगत असते. ती म्हणते की या जेन झी मुली असतात ना, त्यांना स्वयंपाकघरात फारसं असं यायला आवडत नाही, म्हणजे फारसं काही करत नाहीत त्या.